तिकडं तिकडं वय तिकडं वय एवढ्या नको करू जास्त. तस का जीव चाललाय इकडं खालचा दिला सोडून आणि ते वरचं खायचं चाललंय. हा तुम्हाला इथं टाकलंय ना ते खाणं आहे. तुम्हाला टाकलंय ना इथं चांगलं ते दिलं सोडून आणि बसले बरं लांब होत. चला जरा मला हे द्यायचंय त्या मोठ्या पक्ष्यांना. चला रे चला 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 दाखव दाखव माझ्या माग नका येऊ. तर लगेच घास पण देतो टाकून शेळ्यांना. त्यांचं झालंय आता सगळ्यांचं आवरून. गौरीला पण बाहेरच घास देतो. आज आहे ना प्रज्ञेश्वर मला जायचंय रोटा घेऊन आपल्या कपाशीच्या वावरात. तिथे आहे ना ते गवत झालंय. आज म्हणलं रोटा मारून टाकू, कारण की काल दुपारी पण थोडं ऊन पडलं होतं. आज पण थोडं ऊन पडलंय. आबळ काय दिसेना त्याच्यामुळे म्हणलं. त्यांचं झालं खाऊन पळले तिकडं. आता प्रज्ञेश घास दे रे. घास टाकतो मी त्यांना. येता येईल जा पळ पळ. तुला सगळ्यात शेवट सोडणार आहे. तू आहे ना सोडून द्यायचं नाही मला. लांब लांब फेक ना जरा. गौरीला आवाज झाला. थांब ना. हे खालचं तर खाल्लं नाही काही. नुसतं पार हे त्याचं जीव चाललाय बळ. ते खायचं नाव घेतलं नाही काल त्यांना. यांना आहे ना टाकलंच नाही पाहिजे. या बाकीच्या सगळ्या खात्यात ते पाहिलवान बघा एकटा तिकडे फिरतोय. त्याला वाटलं आता कोंबड्याला बाजरी वगैरे टाकली असेल ना, मला उरली असेल. पण मी अजून कोंबड्याला बाजरी टाकली नाही. या इथंची बाजरी अजून. कोंबड्या सोडतो मग गौरीला देतो घास. आता इथंच देतो टाकून. हे रे सगळ्या आल्या लगेच तिथं वेचू वेचू खायला. चला चला आ आ आ आ आ आ आ. हे रे इकडं खा ना घास. जा ना. ते दिला सोडून इकडं पळत आहेत. थेर एकदा गौरीला सोडलं कोणाला खाऊन द्यायचे नाही. मग तुम्हाला तुम्हाला तिकडं टाकलं ना. हे रे हे रे. शेळ्याला लाडल्यात. आजीन बाबा लावून राहिले तिथं आता कोथंबीर. त्या दिवशी जे आपण मिरचीत रोटा मारला होता ना, तिथंच आता कोथंबीर लावायचं चाललंय. ते तिकडं बाबा. मग काय करायचं, मारू का रोटा याच्यात. किती वाजले आता? आता वाजले 8:44.
आता ते कस काय माहिती आता काय सांगता येतं ते. या असं होईन. अरे असं व्हायला का पण रोट्याला मग हाताला नाही नाही आता ती तर होणारच आहे, ती किती काही गेलं तरी. 10 वाजले ऊन होतं, मग ते 12 वाजता मग त्याला तर डोक्याला ताण येतो मला. त्याला कमीत कमी 3 तास लागतील. मग पलीकडचं तिकडे घ्यायचं, मग ते पाऊस आला म्हणजे गेलं परत. आहे का नाही बंटे? बंटे, कारण की बघा किती गवत झालंय आता त्या रानात. डिझेल वगैरे आणावं लागेल तेवढ्या वेळात. आता अन्नाचं गवत झालंय भाऊ. मग डिझेल आणू तुमचं कितीक राहिलं वाजी? तेवढी धनी लावायची का? तिकडून लावित आले की इकडं किती होते ते? मग तेवढं झालं मला डिझेल आणून देतो, मी आणतो ट्रॅक्टर इकडं. इथं आणून लावून देतो ट्रॅक्टर, मग घे ना सपा मारून घेतो इकडची बाजू रोट्याने. आज आहे ना घास कापायला आलो का, शेवऱ्या पण घेतो. मरणाच्या मोठ्या झाल्यात आणि वाऱ्याने वाकायला पण लागल्यात. घास बघ कसा पडलाय हो. चला, आजीचं एक रांग झाली का आजीला म्हणलं सगळं नका लावू, कारण की मग विकायच्या वेळेला प्रॉब्लेम येतो. मग ते आजी म्हणलं मी एकच रांग लावते, तेवढी राहिलेली. मग तेवढी घेतली का आजीनी. मग चहा वगैरे घेऊन येऊया वावरात रोटा मारायला. बघू किती होतोय किती नाही. अर्ध्याच्या वर एखाद्या वेळेस होऊन जाईल सगळ्या 3-4 तासात, जर पाऊस नाही लागला तर. पाऊस जर लागला मग जेवढा होईल तेवढा तिथं स्टॉप करावं लागेल. चला भाऊ, आलोय ट्रॅक्टर वगैरे घेऊन. स्पीकर वगैरे लावला होता बरं स्पीकर, पण त्याला व्हायब्रेशन नाही आहे ना, म्हणलं खराब होऊन जाईल. त्याच्या आतल्या वायरी व्हायच्या खराब, त्याच्यामुळे काढून ठेवला. काय इथं टॅग वगैरे सगळे लावले आहेत त्याला. टॅग आता काढून टाकले मी. बघा इथं मारायचा आहे रोटा आता आपल्याला सगळा. चलो मारते हे रोटा, फिर देखते हे बाद में. चला भाऊ, आता एका वावराचा अर्ध तुकडं झालंय मारून. तिकडचं उद्या मारायचंय पाईपाच्या पलीकडचं. आता एवढं मारून घ्यायचंय. गवतच इतकं भयानक उगलंय ना, मधली कपाशीच दिसना, त्याच्यामुळे ना थोडी ठेवली. आता रांग मोठी झाली का मग त्याला खेटून मारता येईल आपल्याला, तर ते खुरपून निघन. मग बाकी पुढं एकदम मस्त होतंय. जिथं गवत कमी आहे ना, तिथं मध्ये जिथं गवत आहे तिथं एकदम मस्त होतंय. ते बघू शकता तुम्ही, जे जास्त गवत आहे ते जरा विषय होतोय. चला आता घेतो मारून टपा. रोटा छोटा जे एकदाच नेतोय ते गवतामुळं, कारण की इकडं कपाशीच दिसा ना, काहीच कळा ना काय चाललंय. त्याच्यामुळे ना आपलं थोडं गवत राहिलं तरी चालेल, कपाशी नाही मोडली पाहिजे. त्या धोरणाने मग मार राहिलोय मी आता. चला भाऊ, एक साईड झाली रोट्याची, आता पुढची साईड उद्या घेऊ. कसं दिसतंय एकदा वावर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे मधलं आहे ना आपल्याला खुरप्याने खुरपून घ्यावंच लागणार बरं का. आता इकडे बी घातलं होतं थोडं, ते गवत होतं त्याच्यामुळं. इकडं तर काही एवढं दिसत नाही बरं खुरप्याचं, पण तिकडे आहे तुम्हाला अजून काही हिरवं दिसत असेल ते आपल्याला काही करून खुरप्याने हे करून घ्यावं लागेल. ट्रॅक्टर तर काही जाणार नाही तिथं. पण कशाला केलं. आता इथून असं रिवर्स घ्यायचं, तिकडे जाऊन द्यायचं, खालच्या वावरातून ट्रॉलीकडं ट्रॅक्टर घ्यायचं. निघाला काय? निघाला चालला. चल ही नळी काढ मग वळून. सर कोंडाची जिम्मेदारी प्रज्ञेशनी घेतली. शेळ्या तू कोंडल्या त्याच्यात, पण ते तिकडे जाते ना भाऊ. चल मी घास आणायला गेलो होतो, तर ते म्हणलं मी कोंडीतो, आता यांना खायला देतो. राजहंस लांबातकाला शेळ्या बांधून घेतो, नाही तर सगळ्या त्या वैरणीत जातात, सगळा धिंगाणा करून टाकतात. झालं भाऊ आवरून. ते पाणी पण दिलंय घाण सोडून. उद्या सकाळी त्याला मस्तपैकी स्वच्छ धुवून काढू. आता स्वच्छ धुवून काढू. इकडं प्रज्ञेशचं पण हातपाय तोंड धुवून झालेत. बोकड्यानं त्यांना आहे ना प्रज्ञेश म्हणला आज घास नका टाकू, सकाळी टाक. कारण की विषय असं होतं की ते आहे ना रात्रीचं खातच नाही. त्या बघा आता रात्री जो घास टाकला होता ना, ते जिथं आहे तिथं तसाच आहे अजून. त्याच्यामुळे आहे ना मग सकाळीच त्यांना इथं दिला टाकून गौरीने ते बरोबर खात्यात. गौरीला टाकली बरं, ते शेवऱ्या आणल्या होत्या, त्या राहिल्या होत्या गौरी शेवऱ्यान त्या. चला आता आजचा व्हिडिओ संपू. तुम्हाला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय. उद्या आपल्याला परत रोटा मारायचा आहे. हळूहळू घेऊ मारून. उद्या सकाळी जाऊ लवकर. आहे का नाही रे? बाय बाय.